भुई भुई ठाव दे या कादंबरीचा पुढचा भाग आपणाला बघायचा आहे. सीताराम सावंत यांनी या कादंबरीमधून जमीन मालकांचा कोलाहल अगदी समर्थपणे या कादंबरीमधून मांडलेला दिसतो. पैशामुळे अकाली येत असलेली काही काळासाठीची श्रीमंती ही त्या गावातल्या ज्यांची जमीन प्लॉटिंग मध्ये जाते अशा शेतकऱ्यांच्या मुलांना बघता बघता कशी व्यसनांमध्ये लोटून देते आणि पुन्हा कफलक बनवते, या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. नानांनी भानू नानाजे त्यांनी मात्र काही जमीन विकली नाही, पण इकडूनही बिल्डिंग झाली, इकडूनही बिल्डिंग झाली, इकडूनही अपार्टमेंट मोठं झालं, इकडूनही झालं आणि जमिनीची जी सुपीकता आहे ती पूर्णतः मरून गेली. पाणी दिले तरी पिवळी पिकं पडू लागली, कारण सावली सतत त्या जमिनीवर येऊ लागली. रोड पासून असा लांबणीचा पट्टा भानू नानांच्या शेताचा आहे. नानांनी या शेतामध्ये जात येत असताना ज्या अपार्टमेंट मधून पडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची त्यांना प्रचंड किळस आलेली आहे. आणि या कादंबरीचा तिथून पुढचा भाग आपण बघत होतो. मसूर रस्त्यावर बनवडी फाट्याला एक गजबजलेला आता चौक तयार झाला होता. रहदारी वाढली, अनेक ठिकाणाहून वाहनं तिथून जाऊ लागली आणि म्हणून मग आजूबाजूला त्या चौकामध्ये काही कॉम्प्लेक्स उभी राहिली. त्या चौकामध्ये एका दुकानामध्ये एक गाळ्यामध्ये वसंताचं दुकान आहे. त्या भर चौकातल्या कॉम्प्लेक्समध्ये, त्या कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये व तळमजल्यावर काही दुकानांची गाळी आहे. तिथे एक वसंताचा गाळा आहे. बेसमेंट मधील गाळ्यामागे पार्किंग आहे आणि वर तिन्ही मजल्यात रहिवासियांच्या सदनिका आहे. अर्थात वसंताचं दुकान हे आहे, पण ते चालत नाही. गिरायकांची वानवा आहे. विकासकाला म्हणजे बिल्डरला ती जागा दिली तेव्हा कशाचा तरी व्यापार उदीम करण्यासाठी म्हणून वसंतांनी एक गाळा हाताशी असावा म्हणून एक गाळा तो बुक केलेला होता. तिथेच एक चौक निर्माण झाला. मग अलीकडे तर वेगाने नवीन वसाहत वाढली, चौक गजबजून गेला, रिक्षा स्टँड तयार झालं, बसेस थांबू लागल्या आणि वसंता शहरातल्या मुख्य बाजारपेठेतून होलसेल दराने वाहन सामान आणून तो दुकानात रिटेल भावानं विक्रीसाठी मांडू लागला. या दुकानामध्ये या नव्या वसाहतीतील सगळ्या मध्यम वर्गास माहीत आहे तो वाहन सामान कुठून आणतो ते. मुख्य बाजारपेठेत काही लांब नाही ती बाजारपेठ, 4-5 किलोमीटर म्हणजे किरकोळ अंतर. ट्रॅफिक जाम नसेल तर फक्त 5 मिनिटं. बरं, सगळ्यांकडे 4 चाक्या झाल्या, दुचाकी झाल्या मुबलक, शिवाय 4-2 रिक्षा स्टॉपवर कायमच थांबून असतात. त्याशिवाय बस देखील असते. लोक मुख्य बाजारपेठेतूनच काही सामान आणणं पसंत करत असायचे. त्यामुळे त्याच्याकडं वसंताकडं नियमित असं गिऱ्हाईकच नव्हतं. अचानक एखादी वस्तू जर संपली असेल तर पाव किलो, अर्धा किलो अशी काम चालाऊ खरेदी त्याच्या दुकानातून लोक करतात. आणि ती खरेदी करतानाही त्याच्यामध्ये सलगपणा नसतो. विशिष्ट वस्तू त्याच्या दुकानातून नियमितपणे खपते असंही होत नाही. त्यामुळे गिऱ्हाईकाकडे म्हणजे गिऱ्हाईकानं जर एखाद्या वेळेला चहा पावडर मागितली तर ती नुकतीच संपलेली असायची. मग तेव्हा त्यानं मीठ पुढे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेले असतात. पुन्हा त्यांनी चहा पावडर दुकानात भरून ठेवली तर 8-10 दिवसात चहा पावडरचं गिऱ्हाईक बेपत्ता, ती काही येतच नाही, कारण त्याला वाटतं इथं काय मिळतच नाही. म्हणून मागणी आणि पुरवठ्याचा मेळ त्याच्या दुकानात काही बसत नव्हता.
दुकान चाललं पाहिजे, 4 पैसे मिळाले पाहिजेत, घर चालवता आलं पाहिजे, अशा विचारानं वसंता घाईकुतीला यायचा. अनेक खटपटी करायचा. मध्यंतरी तर त्यानं दुकानासाठी फ्रीज खरेदी केला होता. त्यात त्यानं दूध, काही भाज्या विक्रीसाठी ठेवायला सुरुवात केली. किराणा मालाचा उठावच नाही ना. किराणा माल विकला जात नाही म्हणून त्याला वाटलं भाज्या तरी खपतील, असा त्याचा उद्देश. आणि मग तो त्या भाज्या फ्रीजमध्ये जतन करू लागला. क्वचित कोणी एखादं भाजी न्यायचं. जेवढी भाजी विकली जायची त्याच्या दुप्पट भाजी नासल्यानं, सडल्यानं किंवा वाळून गेल्यानं त्याला टाकून द्यावा लागायची. आणि मग त्या भाजीमुळे त्याला रोजचा 100-125चा तोटा सहन करावा लागत होता. 4-8 दिवस त्यानं तोटा सहन केला. त्याला वाटायचं की गिऱ्हाईक सुरळीत होईल, रुटीन बसेल. पण आला दिवस ढकलायचा. पण रुटीन काही बसलं नाही आणि वसंताला वाटू लागलं, एक वेळ किराणा माल भरणं परवडलं. कारण ते खराब तरी होत नाही, नासत नाही. पण भाजी नको बाबा. 1-2 दिवसात नाही खपली तर ती नासून जाते, सडून जाते. किराणा मालाचं तसं नसतं. दुधाने तर त्याची प्रतिमा पानचट करून टाकली. दूधही ठेवायचा तो फ्रीजमध्ये. दुधासारख्या नाशवंत मालाचा उठाव रोजच्या रोज होणं गरजेचं असतं. पण ते विकलं जात नसायचं दूध. क्वचित विकलेलं दूध गिऱ्हाईकानं घरी जाऊन तापवायला ठेवलं की त्या पातेल्यात ते नासून जायचं, घट्ट गोळा बनायचा आणि पुन्हा ते गिऱ्हाईक त्याच्याकडून दूध न्यायला कधीच परत यायचं नाही. दूध नासलं म्हणून सांगणारं, पैसे परत करा असं मागणारं, वाद घालणारं, दररोज हे जे गिऱ्हाईक आहे ना दुकानात येऊ लागलं. अशा लोकांना समजावता वसंताच्या नाकीनऊ येऊ लागले. मोरावळे बाईंनी तर नासक्या दुधाचं पातेलं आणून दुकानाच्या काउंटरवर आदळलं त्याच्या. आणि त्या पातेल्यातल्या नासक्या दुधाचे डिकळे दुधानाच्या काउंटरवर उडाले. असं आदळल्याबरोबर त्याच्यातलं ते नासलेलं दूध उडालं. आणि त्या मोरावळे बाई जोरजोराने ओरडत, हातवारे करत त्याच्याशी हुज्जत घालू लागल्या त्या वसंताशी. तेव्हा चौकातली बरीच माणसं पाहू लागली. तिथं गोळा झाली. आणि वसंताला मग मात्र भयंकर मनस्ताप झाला. दुकान उघडायचं, त्याची झाडलोट करायची, सामानाची मांडामांड करायची आणि दिवसभर गिरायकाची वाट पाहत जांभया देत बसायचं. एखादा दिवस तर असा वांझोटा उजडायचा की बोहणी व्हायची नाही. आणि बोहणी न होताच त्याला रात्री दुकान बंद करावं लागायचं. शिवाय दुकान उघडल्यानंतर अगरबत्ती आणि संध्याकाळी डासांसाठी वडी जाळायला लागायची. हा जळाऊ खर्च नियमित होत होता. दिवसभर वाट पाहून आलंच एखादं गिऱ्हाईक तर 100 किंवा 500ची नोट काढून पावशेर साबुदाणा मागायचा. मग त्याला म्हणायचं, अरे बाबा तुझ्याच हस्ते आता संध्याकाळच्या वेळी माझी बोहणी होती. असं सांगायचं तरी कसं गिऱ्हाईकाला? आणि त्याला सुट्टे पैसे परत करायचे तरी कसे आणि कुठले? एखाद्या साईटवर वॉचमन म्हणून तो बसला असता आणि दिवसाकाठी 2 वेळा तो तसाच राहायचा. संध्याकाळी मग एखाद्या वेळेला गिऱ्हाईक तर 100 किंवा 500ची नोट काढून काय द्यायचे त्याला म्हणावं लागायचं की अरे वा तुझ्याच हातची बोहणी आहे. मग तेव्हा ते गिऱ्हाईक सुट्टे पैसे परत करायचे तरी कसे आणि कोठले, असं वसंताला वाटायचं. मग एखादा साईडवर वॉचमन म्हणून तो बसला असता, त्याला वाटायचं तर दिवसाकाठी 2 वेळा पाणी मारलं असतं तरी त्याला महिन्याकाठी 3-4 हजाराला मरण नसतं. पण वसंताची भूक मोठी. आलतू फालतू नोकरी चाकरीच्या कमाईत काय होणार? जोखून खायचं आणि कुतून हागायचं ही एक म्हण आहे. कारण कमी खाल्लं तर संडास येत नाही. त्याच्या स्वभावातच बसत नव्हतं. आतापर्यंत तो अभावग्रस्त जगला होताच.
निदान इथून पुढं तरी भरगच्च जगता यावं असं त्याला वाटायचं. त्याला कमाई कशी घसघशीत हवी होती. त्याला नेहमी वाटायचं चाकरी करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी करावं, ज्याच्यामध्ये भरपेट कमाई करता येईल, आपणाला मालामाल होता येईल. आणि म्हणून त्यानं त्याच विचारानं दुकानदारीचा धंदा खोलला होता. पण झालं उलटच. फायद्याचं तर राहू द्या हो, पण नाशवंत माल खराब होऊन, डाळीमध्ये जाळ्या जळमट होऊन, शेंगदाणे खराब होऊन, अशा नाना भानगडी होऊन मुद्दातच घट होत होती. फायदा तर दूरच राहिला. पुढे भाजीपाल्याचं आणि दुधाचं टाळक्यात शिरल्यापासून तर तोटा गुणाकार पद्धतीनं वाढला. शेवटी त्यानं तो दूध व भाजीपाल्याचा फ्रीज दुकानातून उचलला व घरी नेऊन टाकला. तिथे त्याचं दुकान नसतं तरी फारसं कुणाचं काही अडलं नसतं. बाकी त्याच्या दुकानामुळे पोस्टमनची मात्र सोय झाली बरं का आजकाल. वसंताला इथलच्या या चौकापासून कोण कुठे कसं राहतं या अशा अनेक लोकांची नावं माहिती, पत्ते माहिती, सर्वे नंबर व प्लॉट नंबरची साधारण क्रमवारी त्याला माहिती. पोस्टमननं किंवा कुरिअरवाल्यानं एखाद्या इसमाचा जर पत्ता विचारला ना, तर त्याचा बंगला किंवा प्लॉट कुठल्या गल्लीत असेल याचा जवळजवळ अचूक अंदाज वसंताला असायचा आणि तो त्या पोस्टमनला द्यायचा किंवा एखाद्या इसमाला कुरिअरवाल्याला द्यायचा. आता काही ठिकाणी नव्यानं भाडेकरी येतात, निघून जातात व पत्रव्यवहारही फारच थोडा होत असल्याने या वाढत्या वसाहतीमध्ये अचूक पत्ता शोधणं सांगणं तसं अवघडच आहे. दुसरी एक सोय झाली आहे. त्याच्या दुकानामुळे गॅसच्या सिलेंडरची गाडी आली की सिलेंडरवाल्यांना ग्राहकाचा पत्ता शोधणं सोपं जातं. लोक सिलेंडरसाठी वा पत्रव्यवहारासाठी वसंताला त्याचं राहण्याचं ठिकाण कुठे आहे हे सांगू लागले. वसंताला नकळत याचा फायदा झाला. त्या भागातील बहुतेकांची त्याला ओळख झाली. ते कुठे राहतात किंवा काय करतात याची जुजबी माहिती त्याला इथून मिळू लागली. बघा, आता त्याला नाना व्याप करून, नाना वस्तू विक्रीला ठेवून वाटेल ते प्रयोग करूनही त्याचं दुकान काही चाले ना. आणि मग हे पाहून वसंता हताश होत असायचा. दिवसभर तो काउंटरवर उभा असायचा. थकला की थोडा वेळ खुर्चीवर बसायचा. डाळी, शेंगदाणे यांच्या बरण्या ज्या लावलेल्या आहेत ना, त्या बरण्यावरून केविलवाणी नजर तो फिरवायचा. कित्येक दिवसापासून त्या बरण्यातला माल आहे तशाच अवस्थेत त्याला तो दिसायचा. बरण्यातला माल त्याला वाकुल्या दाखवायचा. त्या मालाचा उठाव व्हावा म्हणून काय करावं हे त्याला काही सुचत नसायचं. बघा, हे वसंताची घालमेल आहे त्याच्या जीवनातली. त्याने एखादा धंदा सुरू केला, एखादा व्यापार सुरू केला तर त्याला कशी अडचण येते हे तो सतत सांगतो. आणि मग तो वसंता आता ह्या सगळ्या गोष्टीत एखाद्या नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या मुलानं एखादा असा व्यवसाय टाकावा आणि त्याला त्याच्यात अपयश यायला लागावं. पण त्याच्यातूनही वसंता तो मार्ग शोधतो. मग नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक तोंडावर आली. सैदापूर, बनवडी, पार्ले, कोपर्डे, आगलेवाडी, हजारमाची असा नदीच्या अलीकडचा जो भाग आहे तो अद्याप नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला नव्हता. मग या भागात निवडणूक उष्मा वाढला होता. निवडणुकीनं वातावरण तापलं होतं. शहराभोवतालचा सगळा जो भाग आहे ना, तो भाग नगरपालिकेला घ्यायचा तर ते महानगरपालिके एवढे क्षेत्र आहे का? कधी कधी इथं महानगरपालिका होणार अशी चर्चा देखील सुरू असायची. विजू हा वसंताचा भाऊ. विजूने नुकतीच MA ची परीक्षा दिली होती. त्याचा निकालही अजून लागायचा होता. निकाल कळेपर्यंत तो बिलकुल मोकळा होता. तो मोकळेपण त्याला इलेक्शनच्या प्रचारासाठी घेऊन गेलं. दिवसभर तो ग्रामविकास आघाडीच्या शालन कारंडेच्या प्रचारात अपसूक जुंपला गेला. गाडी, हँडबिल्स, पोस्टर
सगळं मटेरियल त्याच्या ताब्यात दिलं गेलं. खाणं पिणं डिझेलला पैसा कुठेच कमी पडत नव्हता. मागणीपेक्षा अंमळ जास्तच त्याच्याकडे मिळत होतं. घरोघरी पत्रक वाटणं, चौकात घसा फाटेपर्यंत माईकवरून घोषणा देणं, स्लोगन्स गाणं आणि गाडीतून करावयाचा प्रचार यांची यादी त्याच्याकडे दिली होती. प्रचार निरीक्षकांचे 4 डोळे सतत त्याच्यावर रोखलेले त्याला माहीत नव्हते. अर्थात तो मनापासून प्रचार करत असल्यामुळे नागरिकांना त्याला काही सूचना द्यायला गरज पडली नाही. अपेक्षेप्रमाणे शालिनीताई निवडून आल्या तेव्हा शालिनीताई त्यांच्या अभिनंदनाची पोस्टर्स त्यांच्या वार्डात जागोजागी लागली गेली. अशाच एका डिजिटल पोस्टर्सवर अभिनंदन करणाऱ्यामध्ये विजूचा फोटो देखील होता. त्या फ्लेक्सवर झळकला तेव्हा विजू दिवसाकाठी 4-5 वेळा उगीच त्या चौकातून इकडून तिकडे चकरा मारत असायचा. फिरता फिरता फ्लेक्सवर चोरटा कटाक्ष टाकायचा. फ्लेक्सवरचा त्याचा हसरा चेहरा पाहून त्यालाच हसू फुटायचं, पण तो ते हसू आतल्या आत दडवायचा. विजूचा फोटो फ्लेक्सवर झळकला आणि अचानक त्याला आपण पुढारी आहोत, आपण राजकारणी आहोत असं वाटू लागलं. नीतिगिरीचा किडा त्याला चांगलाच डसला. फ्लेक्सकडे पाहणाऱ्यावर आपली जबरदस्त छाप पडत आहे असं त्याला वाटू लागलं आणि चौकातल्या त्या उंच फ्लेक्समध्ये खरोखरच आपण सदेह उभे आहोत व भोवतालच्या सर्व प्रश्नांकडे आपण प्रचंड ताकदीच्या पुढाऱ्याने पाहावे तसे पाहत आहोत असं त्याला उगीचच वाटू लागलं. पावसाळ्यात चिखलराडीत बुजणारा हा रस्ता मी डांबर सिमेंटने स्वच्छ चकचकीत करेन म्हणताना त्याचा हात आश्वासकपणे छातीवर आदळत असायचा. तुंबलेल्या गटारातून रस्त्यावर गुळण्या मारणाऱ्या नरकाचा निचरा मी योग्य रीतीने करेन. मी गटारातील पाण्यास झऱ्यातील पाण्यासारखी मोकळी वाट करून देईन. नाही मिसळू देणार मी गटार घाण पिण्याच्या पाण्यात. रस्त्यावरचे सर्व अंधार कोपरे मी उजेडाने लखलखीत करेन. सर्व नळ कोंडाळातून 24 तास पाणी होऊन वाहत राहील. मी हे सगळं करेन. मी नीटनेटकं करेन. मी ते ठीक करीन. तेही मार्गाला लावीन मी. फ्लेक्सकडे पाहताना त्याच्या मेंदूमध्ये करावयाच्या कामांचे फुटवे फुटत असे. नुसते त्याला वेगवेगळं करावं वाटायचं असं. आणि ह्या मनातल्या मनात त्याच्या ह्या भावना उचंबळून यायच्या. नीतिगिरीचं भूत त्याच्या शरीरातून झरझरू लागलं. वारं प्यालेलं त्याचं शरीर, गटारात लोळलेल्या डुकराच्या शरीरावरचा चिखल वाळल्यानंतर त्यांची कातडी तटतटावी तसे तटतटू लागले. चौकात थांबून तो मदत आणि बचाव कार्य करण्याच्या संधी शोधू लागला. बघा, हे लक्षात ठेवा की विजू आणि वसंता ही दोनही पात्र जी आहेत ना, ह्या पात्राचं हळूहळू एक वसंता नवीन काहीतरी करायला जातो पण त्याच्यात त्याला यश येत नाही. वसंत आणि विजू नुकतंच एमए होतो, निकाल लागायची वेळ आहे, परंतु त्याला वेळ असल्यामुळे तो तिथलच्या शालिनीबाईच्या निवडणुकीमध्ये मदत करायला लागतो. त्याला हळूहळू त्या फ्लेक्सवर झळकलेल्या फोटोमुळे आपण देखील राजकारणात अशा गोष्टी करू शकतो ही भावना जागी होते. एका प्लॉटिंग व्यवसायामध्ये, बिल्डरी व्यवसायामध्ये आपली शेतजमीन गेल्यानंतर जात असताना अशा शेतकऱ्याच्या मुलांच्या मनामध्ये उठणारं काहूर हे कोणत्या प्रकारचं असतं आणि कसं असतं या सगळ्या गोष्टींचा विचार लेखकाने या निमित्तानं केलेला आहे. मी तुम्हाला याच्यानंतरचा जो भाग आहे तो पुढच्या तासात सांगतो. आपण इथं थांबूया. ठीक आहे.